नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये ललित विभागामधील देबूचा गाडगेबाबा होताना या पाठाचा उर्वरित भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये बघितलं गाडगे महाराजांच्या मित्रामुळं म्हणजे वंक्यामुळं संपूर्ण माझं घर बाटलं, संपूर्ण घराचा विटाळ झाला म्हणून माईनं म्हणजे गाडगे महाराजांच्या आईनं चांगलं चोपलं, झुडपून काढलं, चांगला समाचार घेतला. पण यावेळी गाडगे महाराजांच्या मनामध्ये असंख्य असे प्रश्न निर्माण होतात, प्रश्न घुमतात. गाडगे महाराज म्हणतात, माय एवढी काऊन भडकते? बाटोली म्हणजे काय? माझी आई एवढी का भडकत असेल? बाटोली म्हणजे काय आहे? घागर फुटली, शिशी टिचली, ताटली चपली हे आपल्याला कळते, पण थाली बाटली हे कसं कळत नाही? गाडगे महाराजांना अनेक प्रश्न पडायचे की शिश्या टिचल्या, घागर फुटली, ताटल्या चेपल्या हे सगळं मला कळते, पण थाली बाटली हे कसं कळत नाही? डोळ्यानेही दिसत नाही, मायले कसं दिसते, कसं कळते की ही थाळी बाटली, हे ताट बाटलं, या ताटीला विचार झाला, हे मला कसं कळतं, हे मला कसं दिसत नाही? जे सगळं माझ्या आईला दिसतं, मला माझ्या आईला कळतं. म्हणजे बाटोली म्हणजे काय? असे सारे प्रश्न गाडगे महाराजांना पडतात. असे प्रश्न तुम्हा सामान्य माणसांना पडत नाहीत. लेखक म्हणतात की जे प्रश्न बालवयामध्ये गाडगे महाराजांना निर्माण व्हायचे ते प्रश्न आज आपल्या सामान्य माणसांना मात्र पडत नाहीत. सामान्य माणूस प्रवाह प्रतीत रूढीवादी असतो. रूढी प्रथा परंपरेच्या प्रवाहात तो चाललेला असतो. पिढ्यानं पिढ्या चालत आलेली एखादी रूढी तिचे तो पालन करीत असतो. पिढ्यानं पिढ्या वंशानुसार जी चालतात रूढी प्रथा परंपरा आहे त्यानुसार तो चालतो, त्याचे पालन करतो. मग नवस करा, पूजा करा, अर्चा करा, हे सगळं त्याच्या मस्तकी येऊन जातं. त्यातच तो धन्यता मानतो. चला बाबा, मी माझ्या देवाचा नवस केलं, देव प्रसन्न झाला, बस यातच तो धन्य मानतो. कोंबडे बकरे का कापतात, देवीला नवस का करतात, खरंच देव आहे की नाही हे प्रश्न किंवा त्याविषयीचा संशय गाडगे महाराजांच्या किंवा त्या सामान्य माणसांच्या मनात कधीच येत नाही. कारण तो व्यक्त केला तर तो समाजाच्या, लोकांच्या आणि रूढीच्या मान्यतेविरुद्ध ठरतो. कोंबडे बकरे का कापतात, देवीला नवस का करतात, खरंच देव आहे की नाही हे प्रश्न किंवा त्याविषयीचा संशय त्यांच्या मनात कधीच येत नाही. सामान्य माणसाच्या मनामध्ये खरोखर देव असतील का? देव आपल्याला कोंबडा बकरा मागतो का? आणि ते व्यक्त केला, जर एखाद्या व्यक्तीने तो व्यक्त केलाय तर समाजाच्या आणि लोकांच्या रूढीच्या मान्यते विरुद्ध ते ठरतं. ज्या समाजामध्ये आपण वावरलो, लहानाचे मोठे झालो, ज्या समाजाची जी रीती रूढी प्रथा परंपरा आहे त्या विरुद्ध ते ठरते. मग समाज त्याच्यावर उलटतो. पण गाडगे महाराजांनी हे काम करताना कशाचाही विचार केला नाही. त्याला तोंड देण्याची कुवत, धैर्य, धाडस त्यात नसते. म्हणून तो मूकपणे इतरांप्रमाणे सारे पाहून त्यांच्या कळपात सामील होत असतो आणि समाजाने ठरवून दिलेल्या रूढी प्रथा परंपरा यानुसार तो वागत असतो. नवस कोंबडे बकरे कापत असतो आणि स्वतःला धन्यता त्यामध्ये तो मानत असतो. त्याला विरोध केल्यामुळे चिडलेल्या, संतापलेल्या समाजाला तोंड देण्याची, त्याच्यासोबत दोन हात करण्याची त्याची कुवत असते. तोच अशा परंपरागत गोष्टींना विरोध करू शकतो. पण जो व्यक्ती त्याला विरोध केल्यामुळे जे चिडलेले, संतापलेले जो हा समाज आहे त्या समाजाला संवाद साधण्याची, तोंड देण्याची, त्याच्यासोबत दोन हात करण्याची ज्याची तयारी असते, ज्याची जी कुवत असते, तो अशा परंपरागत गोष्टींना विरोध करू शकतो. आणि म्हणून तो
सामान्याहून वेगळा असामान्य पुरुष ठरतो, तसे होते माझे गाडगे बाबा. जी समाजामध्ये जी अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा होती, त्याला विरोध करणारे, त्याला सामोरे जाणारे, लोकसमूहाला उपदेश करणारे, लोकांना त्याचे वाईट परिणाम काय आहे ते समजावून सांगणारे, आणि हे सगळं करत असताना जीवाची पर्वा न करता त्या सगळ्या गोष्टींना विरोध करणारे, सामान्याहून वेगळा असामान्य पुरुष म्हणजे गाडगे बाबा होते. लेखक म्हणतात, आम्ही देवकीनंदन गोपाला चित्रपटात बहिरमचा एक प्रसंग टाकला होता. लेखकाने जे देवकीनंदन गोपाला हा जो चित्रपट केला त्यामध्ये एक प्रसंग टाकला होता बहिरमचा. त्या प्रसंगात बाबा विचारतात, मुके जनावर का कापतात? लोक म्हणतात, वडिलांपासून चालत आलेली रीत आहे. बाबा प्रश्न करतात की तुम्ही मुके जनावरांना का कापतात? लोक म्हणतात की ही आमच्या वडिलांपासून चालत आलेली प्रथा आहे, रीत आहे. मग बाबा त्यावर सांगतात, रूढी वाईट असली तरी वडिलांपासून चालत आलेली असली तर सोडून दिली पाहिजे. जर एखादी प्रथा, एखादी रूढी वाईट असेल तर आपण, जरीही रूढी आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली असेल, वडील म्हणजे आपले पूर्वज, तरी आपण ती सोडून दिली पाहिजेत. मग लोक म्हणायचे, असं कसं? तर बाबा म्हणतात, रस्त्याने, वावरात आपण झाड लावतो, ते झाड वाढते, डांगा पसरतात, येणाऱ्या जाणाऱ्या बैलबंडीला अडथळा करतात. त्या डांगा, फांद्या आपण त्या छाटतो. आपण झाड लावतो, झाड वाढतं, फांद्या वाढते, फांद्या रस्त्यावर येतात, मग ते बैलबंडीला जाताना अडथळा होतो, मग आपण ते फांद्या कापतो, छाटतो. तसंच हे आहे. अशा ज्या रूढी आहेत, ज्याचा कुठलाही फायदा नाही, ज्या वाईट आहेत, ते आपण छाटून टाकल्या पाहिजेत, असं बाबा सांगायचे. असा प्रतिवाद करून बाबा आपला विचार लोकांच्या गळी उतरवतात. हे सारं करण्यासाठी बुद्धी, सामर्थ्य, वाक्चातुर्य अशा महात्म्यांच्या ठाई असावे लागते, आणि हे सगळं गाडगे बाबांजवळ होतं. अशा थोर पुरुषांची वैचारिक बैठक ही कमालीची पक्की असते. वाद होतात, प्रतिवाद होतात, युक्तिवादही होतात, तेव्हाही ते वरचढच ठरतात. हे करताना वैचारिक भूमिकेपायी जीव देण्याची तयारी असण्याचीही गरज असते. आणि हे सगळं गाडगे बाबांमध्ये ही क्षमता अनुभवलेल्या जीवनामुळे अधिक भक्कम झालेली दिसून येते. गाडगे बाबा, डेबू, लहानपणापासून जे त्यांनी अनुभवलं तो विसरलेला नाही. उलट त्याची एक वैचारिक बैठक पक्की होत गेली. लोक अडाणी आहेत, देवभोळे आहेत, देवाची भीती दाखवली तर ते काहीही करू शकतात, अशी समज गाडगे महाराजांना लहानपणापासूनच आलेली होती. लेखक एक प्रसंग सांगतात, गुरंढोरं घेऊन देबूची सेना जंगलात जाते. गुरंढोरं घेऊन गाडगे महाराज, त्याचे मित्र जंगलात जातात. सूर्य डोक्यावर आल्यावर शिदुऱ्या सोडल्या जातात. शिदुऱ्या म्हणजे घरून नेलेलं भाकर. सूर्य डोक्यावर येते, भुका लागतात म्हणून शिदुऱ्या सोडल्या जातात. प्रत्येकाच्या शिदुरीत काय आहे याची चर्चा सुरू होते. सगळे मित्रमंडळी असतात, गुरंढोरं चालणारी. मग चर्चा, संवाद सुरू होतो की तुझ्याजवळ काय आहे, कशाची भाजी आहे, चर्चा होते. ते यावेळी गाडगे महाराज म्हणतात, देबू म्हणतो, असे तर आपण रोजच जेवतो, शिदुऱ्या सोडतो, चला आता एक रोज आपण अतिसा भंडारा करू. आपण हे रोज नेहमी करतो, आपापल्या शिदुऱ्या सोडतो, आपापल्या भाकरी काढतो, आपण जेवतो, पण आज आपल्याला काही वेगळं करायचं आहे. लोक सोमवारचे हप्ते करतात, आपण तसा भंडारा करू. पोरांसाठी हे नवीनच होतं. देबूच्या डोक्यातून काय निघल याचा नेम नाही, याची कल्पना त्यांनाही होतीच. कारण की संत गाडगे महाराज हे एक बुद्धी, सामर्थ्य, वाक चातुर्य
हे सगळं महात्म्य त्यांच्या ठाई भरलेलं होतं. पुरांसाठी हे नवीन होतं, पण देबूच्या डोक्यात केव्हा काय निघेल याचा नेम नाही याचीही कल्पना त्याच्या मित्रांना होती. मग भंडारा कसा करायचा हे ठरते. आणि देबूच्या कल्पनेतून झोलेबा नावाचा एक देव तयार केला जातो. झोलेबा नावाचा, तेही संत गाडगे महाराजांच्या कल्पनेतून. एका दगडाले शेंदूर फासला जातो. एका साधूची अशीच कहाणी तयार केली जाते आणि शंकर नावाच्या दोस्ताच्या अंगात देबूच्या सांगण्यावरून झोलेबा घुमवला जातो. दगडाले शेंदूर फासतात, एका मित्राला साधूचं ढोंग करायला लावतात आणि त्याच्या अंगात देबूच्या म्हणजे गाडगे महाराजांच्या सांगण्यावरून झोलेबा घुमवला जातो. लोकांना ते पटते. लोकांनी चमत्काराला नमस्कार केला, दाना दिला, भंडारा झोकात झाला. सगळ्या लोकांना वाटलं की देव आला. लोकांनी कोणी ज्वारी दे, कोणी गहू दे, कोणी तांदूळ दे, कोणी डाळ दे, असं करून चांगलंच धान्य गोळा झालं आणि यांचा चांगला भंडारा जोमाचा झाला. लोकांना वाटलं की लोकांनी चमत्काराला नमस्कार केला आणि ह्या सगळ्या लेकरांचा, संत गाडगे महाराजांचा भंडारा जोकात झाला. खरे तर ही बाल सुलभ वयात आलेली गंमत होती, म्हणजे बालवयात आलेला हा प्रसंग होता. पण प्रत्यक्षात मात्र देबूने वासुदेव बुवाचं कीर्तन ऐकल्यापासून विचार मंथन सुरू होतं. ज्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम वासुदेव बुवाचं कीर्तन ऐकलं आणि त्यांचं विचार मंथन सुरू झालं. त्याचा हा एक परिपाक होता. दगडाचे देव आणि त्याच्या पूजनी लागलेले श्लोक, या दोघांची देबूला चीड वाटू लागली होती. बुवा सांगतात तसंच लोकांचं वागणं त्यानं पाहिलेलं. पण लोक त्या दगडांना मसोबा, येताईबा, मरीमाय, जरीमाय असं वेगवेगळी रूपे देतात, नावं देतात आणि समजतात, देव समजतात. म्हणून देबूने ठरवलं आपणच लोकांची पारख करू. जी लोक दगडाला देव मानतात, दगडामध्ये देव पाहतात, मग आपण त्या लोकांची पारख केली पाहिजे. लोकांची पारख करू आणि पारख करता आली तर गंमत करू. आणि झालंही तसंच. लोकांनी झोलेबा नावाच्या देवालाही स्वीकारलं. लोकांना बनवणे किती सोपे आहे हे देबूला सहज कळलं की हे जे माझी जनता आहे, जे माझे लोक आहेत, हे किती साधी सरळ भोळी आहेत. खरोखर कितीही वंश, प्रथा, रूढी, परंपरेने गचाळलेली आहे, अंधश्रद्धेने पछाडलेली आहे. चमत्काराला नमस्कार करणारी ही लोक आहेत. यांना बंडवणं, यांना बनवणं किती सोपं आहे हे सहज देबू म्हणजे संत गाडगे महाराजांच्या लक्षात आलं. लोकांची दया आली, किवई आली आणि मनातून जो कळवळला, हा कळवळा पुढे अशा देवांच्या नावाने सुरू असलेल्या चुकीच्या पद्धती विरोधात चळवळ म्हणून पुढे आला. आणि देबू महाराजांनी, संत गाडगे महाराजांनी लोकांप्रती असलेला कळवळा, देवांच्या नावाने सुरू असलेल्या चुकीच्या पद्धती विरोधात ही चळवळ संत गाडगे महाराजांनी पुढे आणली. देबूची वैचारिक बैठक विकसित झालेली नसती तर जनप्रती कळवळा नसता. जर संत गाडगे महाराजांची ही वैचारिक बैठक विकसित झाली नसती, त्याचा विकास झाला नसता, तर ही जनमानसाप्रती जो हा कळवळा संत गाडगे महाराजांच्या मनामध्ये होता तो आला नसता. झोलेबासारखी बुवाबाजी भविष्यात सहज करता आली असती, पण तशी झाली नाही. हे मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. लेखक म्हणतात, देबू कादंबरीत श्रीमंत वाड्यात राहणारी सखुमाईची मैत्रीण दाखवली आहे. देबू कादंबरीमध्ये श्रीमंत वाड्यामध्ये राहणारी सखुमाईची मैत्रीण दाखवली आहे. लग्न होऊन ती तशाच तोलामोलाच्या श्रीमंताकडे जाते. श्रीमंताच्या लग्न होतं. तिचा नवरा दारू पितो, पट तमाशे बायका यांच्या आहारी जातो, घराला अवकळा येते. या सगळ्या व्यसनामुळे, दारू पिणे, पट तमाशे, बायका नाचवणे, यामुळे घराला अवकळा येते. तेनं सोसून त्याच्या बायकोला जीव द्यावा लागतो.
एका दारूपैकी होत्याचा नव्हता झालेला हा संसार आणि त्या स्त्रीचे जीवन देबू लहानपणापासून उघड्या डोळ्यांनी बघत आला आहे. हा संपूर्ण प्रसंग, हा सकुमाईचा संपूर्ण संसार लहानपणापासून संत गाडगे महाराज पाहत आलेले आहेत आणि त्यामुळे त्या सर्व व्यसनांच्या विरुद्ध चीड, संताप त्यांच्या मनात दगडावरील रेगेसारखा कोरला गेला आहे. म्हणून व्यसनापासून काय घडते, काय अनिष्ट परिणाम होतात, ती चीड, तो संताप दगडावरच्या रेगेसारखा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे देबू गाडगे बाबा होऊन लोकांपुढे उभा राहतो तेव्हा सर्व दुर्व्यसनावर टीका आणि कडाडून प्रहार करतो. म्हणून तो काही संतासारखा केवळ टाळकुट्या न ठरता मोठा समाजसुधारक, मृत्यूभंजक, विज्ञाननिष्ठ विचारवंत म्हणून नावाजला जातो. कोण? संत गाडगे बाबा. देबूच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाने, प्रत्येक घटनेने देबूला शिकवलेलं आहे, विचार करायला भाग पाडले आहे. कारण या सगळ्यातून देबूचं सारासार विचार करण्याचे, सत्य शोधण्याचं कौशल्य वाढलं. कल्पनांचा बागुलबुवा, छाछू मंतर, जादू तंत्र, भूलथापा, नजरबंदी हे सारे दुबळ्या मनांचे खेळ आहेत. आणि या दुबळ्या मनात घुसलेली भीती आणि पैदा झालेली भूत किती. जाणून बुजून करावे पाप, फेडण्यासाठी देवाचे बाप, अशा अनेक विचारांचे काहूर त्यांच्या मनात रुंजी घालत असे. जे जे प्रसंग देबूच्या जीवनात आले त्यांनी त्या प्रसंगापासून खूप काही शिकलेलं आहे. हा छूमंतर, जादूतंत्र, भूलथापा, नजरबंदी हे सर्व दुबळ्या मनांचे खेळ आहेत. आणि या दुबळ्या मनात जी भीती निर्माण केली जात आहेत, म्हणून संत गाडगेबाबा म्हणतात, जाणून बुजून करावे पाप आणि फेडण्यासाठी तेव्हा देवच बाप. अशा अनेक विचारांचे काहूर त्यांच्या मनामध्ये रुंजी घालत असतात. लेखक देबू कादंबरीत आलेले हे वंक्या, लाटीकाठी, तितऱ्या, घुंगरू, बनाजी, खतावणे, मुनीम, तुळसा, रत्नी, हिरा, पट, पुराण, रंगत, आभा, वाटप, घुंगर, डफळ, भरत, दंडार, दसव, पुजारी, हानामारी, कर्तव्य व्याज अशा अनेक प्रसंगांमधून देबू घडला, बिघडला नाही, अशा प्रकारचं वक्तव्य विठ्ठल वाघ यांनी देबू या कादंबरीत केलेलं आहे. आपण माणसांच्या जन्मात आलो, गुरढोरही पैदा होतात, ते फक्त आपल्याला पुरतच जगतात. एकमेकांच्या कामात पळत नाहीत, एकमेकांच्या सुख दुःख वाटून घेत नाहीत. माणसाचं तसं नाही. पहा, गाडगे महाराज काय म्हणतात की गुरढोरही पैदा होतात, ते फक्त आपापल्या पुरतच जगतात. गुरढोर एकमेकांच्या कामात कधीही अडकाठी अडथळा आणत नाही, एकमेकांच्या सुख दुःख ते वाटून घेत नाहीत. पण आपण माणसं आहोत, माणसांचं तसं नाही. माणूस आपलं सुख दुःख वाटू शकते, दुसऱ्याचं सुख दुःख वाटून घेऊ शकते. चार भिंतीचा संसार करणाऱ्यांना इतराच्या सुख दुःखाचं घेणं देणं नसतं. पण जगाचा संसार ज्याला करायचा आहे तो चार भिंतीत अडकत नाही. ज्याला संपूर्ण विश्वाचा, संपूर्ण जगाचा, संपूर्ण समाजाचा संसार ज्याला करायचा आहे तो चार भिंतीच्या आड राहत नाही. देबू तसा चार भिंतीत अडकला नाही. संत गाडगे महाराज खरोखर या चार भिंतीमध्ये अडकला नाही. समाजाच्या हितासाठी, समाजाला या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी तो बाहेर निघाला, सुसाट निघाला, वाऱ्यासारखा निघाला. आपणच वारं व्हावं अन पृथ्वीवर हिंडत राहावं. गाडगे महाराज म्हणतात की आपणच वारं व्हायचं आणि या पृथ्वीवर हिंडत राहायचं. या विचारांनी निघालेला देबू पुढे गाडगे बाबा होतो. आणि या विचारांनी निघालेला देबू त्यांच्या कार्याप्रती लोकांना समज, लोकांना शिकवण देतो, उपदेश करतो आणि पुढे देबूचा गाडगे बाबा होतो. या पाठाच्या शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं. संत गाडगे महाराज म्हणतात, जतरा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, जतरा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, सब पैसे की धुलधानी दुनिया हुई दीवानी. म्हणजे अशी काही
भोंदू बाबा या समाजामध्ये, या विश्वामध्ये, या जगामध्ये आहेत की दगडाला शेंदूर फासतात, दगडाला देव आहे म्हणून असं समाजाला दाखवतात. कुठलं तरी तांब्याभर पाणी आणून तीर्थ म्हणून लोकांना पाजतात आणि लाखो रुपयाची उधळपट तिथे केली जाते. लोक 11 रुपये, 21 रुपये, 101, 1001 अशी अनेक प्रकारची दक्षिणा म्हणून त्या भोंदू बाबाला त्या चरणी अर्पण करतात आणि पैशाची उधळपट्टी होती. म्हणून जतरा में फतरा बिठाया, तीर्थ बनाया पानी, सब पैसे की दुलदानी, दुनिया हुई दिवानी. एवढी माझी ही सामान्य जनता खूप साधी आहे आणि त्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी संत गाडगे महाराजांनी आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलं, लोकांना उपदेश केला आणि असं कार्य करता करता पुढे देहू पुढे गाडगे बाबा झाला. पुन्हा भेटूया पुढल्या तासिकेत. धन्यवाद.